नमस्कार मंडळी, मी माधुरी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर सध्या आहे ना रथसप्तमीपर्यंत आपल्या सगळीकडे हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो आणि हा व्हिडिओ आहे ना रथसप्तमीचा राहिलेला होता, तर मी तो आज तुमच्याशी शेअर केलेला आहे, कारण हा व्हिडिओ शेअर करायचं मी राहून गेलेले होते। तर आता संक्रांत झाल्यापासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो आणि रोजचंही रुटीन होऊन गेलेलं होतं। संध्याकाळी आवरायचं आणि हळदी कुंकाला बाहेर पडायचं। तर बघा खूप छान असे देवीची पूजा वगैरे इथे करून घेतलेली होती। मस्त असं इथे बैलगाडी वगैरे ठेवली होती, खूप छान असं इथे सजावट सुद्धा केलेली होती आणि बायकांची गर्दी बघू शकतात तुम्ही। हळदी कुंकू म्हटलं की सर्व बायका घराबाहेर पडतात आणि आवरून वगैरे घेतले, स्वयंपाकही करून घेतला आणि मग नंतर म्हटलं चला आता हळदी कुंकाला जायचं। तर इथे बघा तुम्ही छान असं इथे फोटोशूट वगैरे करून घेतलं। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या रांगोळ्या काढलेल्या होत्या, खूप छान वाटतं। तिथे वेगवेगळे संदेश सुद्धा लिहिलेले होते, प्रत्येकांचे वेगवेगळे। असं आपलं हळदी कुंकू सगळ्यात भारी झालं पाहिजे असं सगळ्यांनाच वाटत राहतं। तर बघा तुम्ही रांगोळ्या खूप छान असे बघण्यासारख्या होत्या। तर याचा डिटेल ब्लॉग मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा। तर पुढे जाऊन नंतर आम्ही हळदी कुंकू तर केलंच, पण सत्यनारायणाचा प्रसाद सुद्धा घेतला, कारण आज रथसप्तमी असल्यामुळे सत्यनारायणाची पूजा सुद्धा करण्यात आलेली होती आणि तिथे जाऊन आम्ही सत्यनारायणाची पूजा घेऊन प्रसाद घेऊन हळदी कुंकू करून मग नंतर घरी आलो। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला भेट द्यायला विसरू नका। भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।